वर्षी कबड्डी मंडळ अंतिम सामन्याकडे आपण जातोय आणि आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने नमो चषक हा मुरुडकरांसाठी आपण आज इथल्या माणगाव मंडळाने इथल्या ज्यांचं कबड्डीवरती अतोनात प्रेम असणारे सर्व पंचकृषीतील प्रेक्षकांसाठी हा ठेवण्यात आला होता। आणि आज आपण या स्पर्धेसाठी ज्या वेळेला सर्वांनी भरभरून जे प्रेम दिले त्याबद्दल एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड आणि 192 अलिबाग विधानसभा मंडळाचा प्रमुख म्हणून मी आज गेले 8 महिन्यापासून मुरुडकडे एक 2 ते 4 टाइम येऊन गेलेलो आहे, कारण इथे राम मंदिर चालू आहे। पण येताना मी फार इथली अवस्था अलिबाग मुरुड या रस्त्याची फार अवस्था वाईट आहे। मित्रांनो, मागच्या वेळेला ज्या वेळेला अधिवेशन झालं त्या अधिवेशनमध्ये देखील मी इथली परिस्थिती घेऊन गेलो होतो। माझा सहकारी महेंद्रजी चौलकर असतील, गिरणेकर असतील किंवा स्वप्नील चव्हाण असेल, वारंवार इथले पर्यटनाच्या दृष्टीने अनेक वेळा माझ्याशी संवाद साधताना इथल्या लोकांची गेले अनेक वर्ष ज्यांनी इथले राज्यकर्ते होते त्यांना ही गोष्ट कधी लक्षात आली का नाही, हा मला वारंवार प्रश्न माझ्या समोर उपस्थित झाला होता। भयानक अवस्था आहे इकडली, आणि ती अवस्था कधी बदलणार? इथे पर्यटकाच्या दृष्टीने, कारण त्याच्यावरतीच आपलं दैनंदिन चालत असतं, आणि त्या दैनंदिन वरती चालत असताना इथली व्यवस्था बरोबर नाही आहे। आज ही कबड्डी स्पर्धा आयोजित करताना फार आनंद होत आहे। इथल्या पंचकृषीतील सर्व कबड्डी रसिक असतील त्यांना धन्यवाद देईन, कारण ही स्पर्धा अत्यंत छानपणे आनंद आणि कोणताही वादविवाद न होताना पार पडल्याबद्दल मी इथल्या सर्व पदाधिकारी आणि ज्या समितीवरती ज्यांनी ही स्पर्धेचं आयोजन करताना प्रत्येकाने मोलाची भूमिका बजावली। मी फक्त आयोजक आहे किंवा त्याला लागणारं कॉन्ट्रीब्युशन आहे ते माझं राहिलं असेल, परंतु इथली व्यवस्था बघण्याचं काम या पंचकृषीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देईन। आणि मी एक तुम्हाला इन्व्हिटेशन देईन आताच, कारण काही दिवसापूर्वी माझी आई देवाज्ञा झाली, म्हणून त्या अलिबाग प्रीमियर लीग त्याची ट्रॉफी साधारणतः 4,25,000ची आहे, आणि बक्षीस आहे त्याचं प्रथम क्रमांक 3 लाख रुपये, 2 लाख रुपये, 1 लाख रुपये, 1 लाख रुपये साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळाच्या वतीने ही गेल्या 14 वर्ष नाईट स्पर्धा होतोय, आणि त्यातली ही अलिबाग प्रीमियर लीग ही गेली 3 वर्ष आम्ही सातत्याने करतोय। हे 3रं पर्व पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये येणार आहे, तर आपण सर्वांनी आवर्जून यायचं आहे, कारण तिथल्या लोकांना आम्ही 14 वर्ष ही स्पर्धा आयोजित करतोय। आमची प्रामाणिक इच्छा आहे की इकडे देखील होणं गरजेचं आहे। तिथे मागच्या टायमिंगमध्ये आलो होतो त्यावेळेला जी 9 दिवसाची स्पर्धा होते, मुरुड लीग होते, त्याच्यामध्ये आम्ही 10 लाख रुपये नाईट स्पर्धा केली तर आम्ही देणार हे कबूलही केलं होतं। जर नाईट नाही झाली तर डे झाली तर आम्ही नक्कीच 5 लाख रुपये त्यांना देणार हेही सांगतो, कारण आम्ही शब्दामध्ये पक्के राहतो। शब्दात नेहमीच मी एक सामाजिक बांधिलकी म्हणून कायम बरोबर राहिलेला माणूस आहे, जनतेच्या बरोबर राहणारा माणूस आहे। आणि आज देखील इथे आल्यानंतर मला फार आनंद होतोय की इथल्या लोकांसाठी चांगली व्यवस्था आणण्यासाठी
म्हणून आपण पुढाकार घ्यायला पाहिजे असं मला वारंवार वाटत असतं। आज ही स्पर्धा शांतपणे पार पडताय आणि अंतिम सामन्याकडे जातोय, त्याबद्दल मी इथल्या सर्व पंचकृषीतील ग्रामस्थांना, इथल्या स्थानिक लोकांना मी धन्यवाद देईन। आम्हाला देखील इथे आयोजन करण्यासाठी संधी दिल्याबद्दल मी इथल्या मंडळाला धन्यवाद देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।